मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो 23वा हप्ता जो आहे म्हणजे मे महिन्याचा, तर या हप्त्याचा अजून GR आलेला नाही आणि आता जूनचा हप्ता सुरू झालेला आहे. म्हणजे जून हा महिना सुरू झालेला आहे आणि त्याचा पण एक आठवडा जवळपास संपलेला आहे. आणि जर आपण आज पाहिलं तर आज 5 जून ही तारीख आहे. अजून देखील वितरणाचा GR आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे, वितरणाचा GR लवकरात लवकर काढावा व मेचा हप्ता हा वितरित करावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाने आपण एक मुद्दा लावून ठेवला होता, तो म्हणजे गॅप करू नका 2-2 महिन्याचा. आणि चांगली बाब म्हणजे तो मुद्दा त्यांनी मार्गी लावला. म्हणजे 2 महिन्याचा जो गॅप पडला होता तर तो गॅप आता नाही. पण सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे बघा की जर आपल्याला मेचा हप्ता जर मे मध्येच जर मिळाला तर आणखी बरं होईल. परंतु असं न घडता आता काय होतं की पहिल्या आठवड्यामध्ये पर्यंत किंवा पहिल्या 11 तारखेपर्यंत किमान आपल्याला वाट पाहावी लागू शकते. आणखी पण बघा यावर क्लॅरिटी येणं बाकी आहे, तरी देखील आपण तो मुद्दा लावणार वेळोवेळी. त्यामुळे लवकरात लवकर वितरण देखील सरकारला करावे लागणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही या योजनेचा वितरणाचा जो GR आहे तर तो आलेला नाही. पण याचा अर्थ असा नाही की फार पुढे वितरण जाईल. गेल्या वेळेस काय होतं, KYCची पडताळणी चालू होती, त्यामुळे ऑब्व्हियसली वितरण पण पुढे गेलं होतं. पण आता त्या प्रकारची कोणतीही अडचण नाही, त्यामुळे वितरण फार पुढे जाणार नाही. तरी देखील लवकर जर GR आला तर म्हणजे काय होतं की पुढच्या जे काही त्यांना कामं आहेत तर ते पटपट करतात. एकदा निधीला मंजुरी मिळाली तर पटपट वितरण होतं. आणि सामाजिक न्याय विभागाने पण वेळेवर GR आणायला पाहिजे. मागच्या वेळेस सारखं नाही व्हायला पाहिजे. त्यांनी वितरण झाल्याच्या नंतर 2-4 दिवसाच्या नंतर त्यांनी GR आणला, त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम पण निर्माण झाला होता. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आली होती तुम्हाला की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना वितरण होणे बाकी राहिलं आणि त्याप्रमाणे झालं पण पुढे. असो, आज 5 तारीख आहे, आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार असून देखील आज या योजनेचा कोणत्याही प्रकारचा GR जो आहे तो आलेला नाही. म्हणजे जवळपास उद्या तर शनिवार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली GR काही येण्याची शक्यता नाही. 7 तारखेला रविवार असणार आहे, त्यामुळे रविवारी तर GR येणारच नाही, त्यामुळे कारण सुट्टी असते. मग या हप्त्यामध्ये म्हणजे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये जर विचार केला तर GR आलेला नाही. पण GR आणखी आपल्याला कधीपर्यंत या GRच्या संदर्भात अपडेट येऊ शकते, तर याच जूनचा जो पुढचा हप्ता आहे बरोबर, म्हणजे सोमवारपासूनचा जो काही दिवस चालू होणार आहे म्हणजेच कोणता 8 तारखेच्या नंतर आपल्याला कधीही या योजनेचा GR आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे वितरणाच्या संदर्भात. पण कोणता हप्ता, फक्त मेचा 23वा हप्ता. असं नाही की जूनचा पण हप्ता आपल्याला एकत्रित मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा पेंडिंग लाभ पडलेला आहे त्यांना देखील मिळणार नाही. काही लाभार्थी विचारत आहेत सर बँकेमध्ये डिक्लाईन झाला आहे, हप्ता मिळेल का? पूर्वी मिळायचा, आता मिळत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला यावेळेस आपला जो काही GR आहे तर तो एक 12 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग वितरणाच्या संदर्भात हालचाली 1-2 दिवसामध्ये होतील पुढे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंडिंग लाभ मिळणार नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. 1500 रुपये फक्त मेचाच हप्ता यावेळेस मिळण्याची शक्यता आहे. आणि मधल्या वेळेमध्ये लवकर जर कोणत्याही प्रकारची जर GRच्या संदर्भात अपडेट आली तर नक्कीच आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. पण तुर्तास तरी राज्य शासनाने लवकरात लवकर जे आहे या योजनेचा GR जो आहे तो काढावा व या योजनेचं वितरण जे आहे सुरुवात करावं. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.